नमस्कार. अमेरिकेतल्या पेन्सिल्व्हेनियाच्या आर्मी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधली एक क्लिपिंग माझ्या पाहण्यात आली. त्याच्यामध्ये जो प्रशिक्षक आहे तो सैनिकांच्या समोर किंवा सैनिकी अधिकारी जे बनणार आहेत ट्रेनिंगसाठी आलेले त्यांच्यासमोर बोलताना हा प्रशिक्षक 2300 वर्षापूर्वीच्या कौटिल्य अर्थशास्त्राचा उल्लेख करताना दिसतोय. अलीकडे कौटिल्य अर्थशास्त्राच्या माध्यमातून व त्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा आधार घेत ह्या सैनिकी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण केलं जातं. आत्तापर्यंत पाश्चात्य जगतातील इटलीतला 16व्या शतकातला युद्धशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहासकार निकोलो मॅकियावेलीची उद्धरणं किंवा त्यांनी जी तत्व सांगितली त्याच्या आधारावर सांगितलं जायचं. मॅकियावेली हा अत्यंत लबाड पद्धतीचं राज्यकारण कसं करायचं हे शिकवायचा. मग त्याला कुठलाच धरबंध नव्हता. अनस्क्रुप्लस ज्याला इंग्रजीत म्हणतात, अत्यंत चालाकी हे त्याच्या सगळ्या शिकवणुकीत आहे. आणि त्यामुळे इंग्रजी भाषेमध्ये देखील एखाद्या शासनकर्त्याचं वागणं हे अनस्क्रुप्लस किंवा कुठलेही धरबंध नसलेला, काय वाटेल ते झालं तरी मला जे करायचं आहे ते चालाकी करून पूर्ण करणार अशी मानसिकता असलेल्या राज्यकर्त्याला मॅकिवेलियन असं एक वर्णन ॲडजेक्टिव्ह हे लावलं जातं. पूर्वेकडच्या तत्ववेत्यांपैकी राज्यशास्त्र किंवा बाकी त्यांचं जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये आत्तापर्यंत अमेरिकेत सन झू हा चीनी राज्यशास्त्राचा प्रशिक्षक, राज्यशास्त्राचा अधिकारी व्यक्ती हा ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात होऊन गेला. या सन झूनी जे काही शिकवलेलं आहे, अर्थशास्त्रज्ञ तो होता, तो राज्यशास्त्राचा जाणकार होता, त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल लिहिलं जायचं. अलीकडे कौटिल्य अर्थशास्त्राचा आधार घेऊन शिकवलं जातं. 18व्या शतकातला जर्मन इतिहासकार आणि तत्वज्ञानाचा जाणकार मॅक्स वेबर हा असं म्हणतो की मॅकियावेलीपेक्षा सुद्धा चाणक्याचं राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि युद्धशास्त्र जे आहे हे अधिक सखोल आहे, रिझल्ट आणणार आहे, निर्णय देणार आहे, असं तो त्याचं वर्णन करतो. एक समज जगभर असा एकेकाळी होता की भारतामध्ये राज्यशास्त्र विषयाचं ज्ञान हे कधी नव्हतं. पण हळूहळू ती परिस्थिती बदलली. 1905 साली आर श्यामशास्त्री नावाचे एक विद्वान, त्यांनी मैसूरच्या ओरिएंटल लायब्ररीमध्ये पुष्कळ पुस्तकं आणि हस्तलिखितं चालली आणि त्यामध्ये त्यांना कौटिल्य अर्थशास्त्राचं पुष्कळ काही ज्ञान प्राप्त झालं, त्याच्याविषयीची हस्तलिखितं प्राप्त झाली आणि त्याच्या आधारावर त्यांनी 1905 मध्ये हे त्यांना सापडलं. 1909 मध्ये त्यांनी संस्कृतमध्ये ते एका पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केलं. 1915 साली त्यांनी त्याचंच इंग्रजी भाषांतर करून ते प्रकाशित केलं. 1950 साली देवनागरीत लिहिलेलं कौटिल्य अर्थशास्त्राचं एक हस्तलिखित गुजरातमध्ये सापडलं, पण ते थोडं तोकडं अर्धवट असं सगळं होतं. आणि तोपर्यंत असा समज होता की कौटिल्य अर्थशास्त्र हे गहाळ झालं, हे आपल्याला कधी मिळणारच नाही. मग जे काय थोडंफार मिळालं होतं ते 8व्या शतकातला दंडीन या संस्कृत इतिहासकारांनी जे काय संदर्भ दिलेत आणि त्यानंतर विष्णू शर्मा म्हणजे ज्यांनी इसापनीती लिहिली ते, हे दंडीन आणि
विष्णू शर्मा यांनी दिलेल्या संदर्भांमधनं अर्थशास्त्राविषयी, कौटिल्य अर्थशास्त्राविषयी काही गोष्टी या कळायच्या. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये मॅगेस्थीनिस ह्या ग्रीक अर्थशास्त्री, राज्यशास्त्रींनी त्यांनी काही थिसिस वगैरे लिहिलेले आहेत. त्यातल्या देखील काही गोष्टी या सापडतात. पण सगळ्यात महत्त्वाचं आणि सखोल अभ्यास आहे तो या सगळ्यांमध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये. त्यांनी जे अर्थशास्त्र लिहिलेलं आहे त्याची एकूण 15 पुस्तकं आहेत. या 15 पुस्तकांमध्ये मिळून 150 प्रकरणं म्हणजे चॅप्टर्स आहेत. या 150 चॅप्टर्समधून किंवा प्रकरणांमधून त्यांनी 180 विषयांना हात घातलेला आहे आणि त्याचं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे, त्याचं त्यांनी विशद करून सांगितलेलं आहे. आणि हे सगळं 5000 परिच्छेद म्हणजे 5000 पॅरेग्राफ्स, इतके पॅरेग्राफ्स आहेत त्याच्यामध्ये. इतकं हे सगळं विस्तृत आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राजकारणाचे बारकावे सांगितलेले आहेत. आपलं राज्य स्थिर कसं असावं, संपन्न कसं व्हावं याविषयीचं त्यानं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या राज्याच्या आजूबाजूला किंवा जवळपास असलेल्या राज्यांसोबत संपर्क कसे ठेवावेत म्हणजे फॉरेन डिप्लोमसी, थोडक्यात आजच्या भाषेत म्हणायचं तर त्याच्याविषयी देखील त्यांनी संकेत दिलेले आहेत. राजाची नेहमी विजिगीषू वृत्ती असली पाहिजे, तो पराभूत मनोवृत्तीचा असता कामा नये. आणि आपल्या राज्याचा विस्तार, आपल्या राज्याची प्रगती, आपल्या राज्याची समृद्धी ही कशी वाढवता येतील अशी विजिगीषू वृत्ती, विजिगीषू हा शब्द त्यांनी तिथे वापरलेला आहे, ही त्या राजाची असली पाहिजे. आदर्श राजाचे गुण काय असावेत याचं कौटिल्यानं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. मंत्री आणि अधिकारी म्हणजे ज्यांना ब्युरोक्रेसी किंवा सेक्रेटरीज वगैरे आपण आजच्या भाषेमध्ये म्हणतो, यांची निवड कुठल्या निकषांवर करावी, कशी करावी याविषयीचं मार्गदर्शन त्याच्यात आहे. जो राजकुमार आहे, जो उद्या जाऊन राजा होणार आहे, क्राऊन प्रिन्स असं इंग्रजीत म्हणतात की या राजाच्या नंतर तो राजा, त्याचा वारसदार होणार आहे, त्याचं देखील प्रशिक्षण कसं केलं पाहिजे याविषयीचे संकेत, मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. प्रजा ही समाधानी असली पाहिजे. प्रजा समाधानी जी असायला पाहिजे त्याच्यामध्ये शासनाची भूमिका कशी असली पाहिजे याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. करप्रणाली कशी असावी आणि सरकारी आणि खाजगी अर्थशास्त्र कसं असावं, म्हणजे खाजगी उद्योग असतात, सरकारही काही उद्योग करतं, त्याचं अर्थशास्त्र कसं असावं, करप्रणाली कशी असावी, टॅक्सेशनचे लॉज आहेत, त्यांनी टॅक्सेशन कसं असावं हे देखील त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. कायदे, न्यायपालिका आणि न्याय व्यवस्था याच्याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन हे कौटिल्याने अर्थशास्त्रात केलेलं आहे. न्यायाधीश आणि महसूल अधिकारी, रेव्हेन्यू ऑफिसर्स जे महसूल गोळा करतात, यांची भूमिका कशी असावी त्याविषयीचं मार्गदर्शन आहे. घटस्फोट, वारसा हक्क याविषयी त्यांनी विशद वर्णन केलेलं आहे. कृषी, वनसंपत्ती आणि खनिज संपत्ती याचं जतन आणि त्याचा उपयोग याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. राज्यतंत्र म्हणजे आजकालच्या भाषेत ज्याला ब्युरोक्रेसी म्हणतात, हेर खातं आणि माहितीचं नियंत्रण. सगळी माहिती द्यायची नसते, पत्रकारांना सुद्धा नाही, ते खोदून काढण्याचा विषय आहे, ते काढतात, पण ती बाहेर पडून देता कामा नाही. काही काही माहिती जी शासकीय गोपनीय आहे त्याचं नियंत्रण कसं करायचं हे कौटिल्यानं त्याच्यामध्ये विशद केलेलं आहे. युद्धनीतीचे वेगळे वेगळे प्रकार, नुसती एकच नाही, वेगळे वेगळे प्रकार युद्धनीतीचे. मग गनिमी कावा असेल, मैदानी युद्ध असेल, शस्त्र कशी, दारुगोळा कसा, हे युद्धनीतीचे वेगळे वेगळे प्रकार कसे असू शकतात याविषयी विशद वर्णन आहे. डिप्लोमसी आणि राजकारण, मगाशी मी बोलताना म्हटलं की
विदेश नीती, ज्याला डिप्लोमसी म्हणतात, काय म्हटलं की त्याचा अर्थ काय लागेल याला डिप्लोमसी म्हणतात. किती स्पष्ट बोलायचं आणि किती अनुल्लेख करत किंवा उल्लेख न करता बोलायचं, आणि राजकारण याविषयीचे धडे त्याच्यात आहेत. भारताचे भूतपूर्व नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर सध्या अजित डोवाल आहेत. भूतपूर्व नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर होते शिवशंकर मेनन. शिवशंकर मेनन असं म्हणतात की त्यावेळचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यात फार काही फरक नाही आहे. एकूण जर पाहिलं तर राजकारण हे कायम तसंच राहिलेलं आहे. त्यामुळे त्यावेळचं राजकारण आणि आजचं राजकारण हे जवळपास सारखंच आहे, हे त्या कौटिल्य अर्थशास्त्रातनं आपल्याला कळतं. मग त्या राजकारणाच्या जी आज देखील जे तसंच चालतं त्यामध्ये काय काय उपाय करावेत, कसं करावं हे तर त्यांच्याकडून शिकलं तर आजच्या राजकारणात आणि आजच्या जगतामध्ये जिथे महाशक्ती किंवा कोल्ड वॉर असे विषय जिथे आहेत, या सगळ्या परिस्थितीमध्ये कसं करावं, काय करावं, कसं वागावं, कसे पदक्षेप करावेत याविषयी देखील कौटिल्यानं मार्गदर्शन केलेलं आहे. अलीकडच्या काळात गेल्या 4-5 वर्षापासून 2020 पासून हे जे सगळे जुने ग्रंथ आहेत, हस्तलिखित आहेत, याचं जतन प्रिझर्वेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मग त्याच्या मायक्रोफिल्म्स काढल्या जातात. हे प्रत्यक्ष जे मुळातलं हस्तलिखित आहे ही कशी जपता येतील, त्याच्यासाठी त्याला कोटिंग करायचं का, काय करायचं, हे सगळं आता म्हैसूरच्या ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये करून तिथे ते जतन केलेले आहेत. 2000 वर्षापूर्वीचं भारतीय जीवन कसं होतं हे यातून आपल्याला दिसतं, असंही शिवशंकर मेनन यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आजच्या जगतामध्ये सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात चांगलं सखोल ज्ञान देणारं अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र याविषयीचं मार्गदर्शन करणारा हा जवळजवळ 2300 वर्षापूर्वीचा ग्रंथ, हा आज जेवढे बाकीचे उपलब्ध असेल, म्हणजे मॅकियावेली असेल, सन त्झू असेल किंवा मॅगस्थेनिस असेल, या सगळ्यापेक्षा अधिक सखोल आणि अधिक चांगली माहिती देणारा ग्रंथ हा कौटिल्य अर्थशास्त्र ठरलेला आहे. ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोचवावी, शेअर करावं, लाईक करावं आणि चॅनल सबस्क्राईब करावा. धन्यवाद.